नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टीईटी 2026 साठी आपण सर्वजण तयारी करत आहोत. तरी त्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे PYQ जे आहेत आपण येथे पाहत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्राचे काही महत्त्वाचे जे PYQs आहेत ते पाहणार आहोत. याचा तुम्हाला तुमच्या रिव्हिजनसाठी नक्की फायदा होणार आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथे जो आहे तो प्रश्न पहिला आहे की गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश गोष्टीवर भर दिला. महाराष्ट्र टीईटी 2021 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर हे जे गेसेल बालमानसशास्त्र आहेत त्यांनी विकासाची संकल्पना मांडत असताना जे आहे ते बाह्य वातावरणापेक्षा जे जैविक अंतर्गत घटक आहेत त्याला जास्त महत्व दिले. त्यांनी परिपक्वता सिद्धांत मांडला आणि त्यांच्या मतानुसार बालकाचा विकास हा त्याच्या जीन्स आणि अंतर्गत जैविक आराखड्यावर अवलंबून असतो. प्रत्येक बालकाचा विकासाचा एक निश्चित आणि नैसर्गिक क्रम जो आहे तो ठरलेला असतो. उदाहरणार्थ म्हणजे मूल आधी बसायला शिकते, मग रांगायला शिकते, मग उभे राहायला शिकते आणि शेवटी चालायला शिकते. वातावरणातील घटक हे त्याच्या विकासावर परिणाम करतातच, पण हा जो क्रम वगैरे आहे बालकाच्या विकासाचा तो अंतर्गत गोष्टीमुळे जो आहे तो ठरत असतो, असं गेसेल यांचं जे आहे ते मत होतं. तर यापैकी खाली ऑप्शन दिलेले आहेत गुण विशेष, परिपक्वता, अध्ययन आणि परिणाम. यापैकी गुण विशेष हे बालकाच्या व्यक्तिमत्वाचे भाग आहेत, पण गेसेल यांच्या संपूर्ण विकासाच्या संकल्पनेचा पाया नाही. त्यानंतर अध्ययन हा जो पर्याय आहे हा गेसेल यांच्या मते अंतर्गत परिपक्वता असल्याशिवाय अध्ययन होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांनी अध्ययनापेक्षा सुद्धा परिपक्वतेला जास्त महत्व दिले. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे परिणाम. हा विकासाचा एक भाग आहे किंवा फलित असू शकते, परंतु विकासाला गती देणारा जो आहे तो मुख्य घटक हा परिणाम नाही. त्यामुळे या प्रश्नाचं जे आहे ते परिपक्वता हे जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. विकास म्हणजे जैविक परिपक्वतेचे प्रकटीकरण होय. गेसेल यांच्या मते काय, तर विकास म्हणजे जैविक परिपक्वतेचे प्रकटीकरण होय. म्हणून या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आलेले आहे. आता इथे जो आहे तो दुसरा प्रश्न आपण पाहतोय, ज्यामध्ये महाराष्ट्र टीईटी 2019 ला आलेला हा प्रश्न आहे, ज्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे की अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मानसिक विकास, पक्वतेची वय, व्यक्तिमत्व आणि भावनिक जीवन. यापैकी कुठला असा जो विकास किंवा कुठला असा घटक आहे जो अनुवंशावर अवलंबून असतो? तर इथे जो आहे ऑप्शन क्रमांक जो आहे 2 पक्वतेचे वय, एज ऑफ मॅच्युरिटी, पक्वतेचे वय हा जो घटक आहे तो अनुवंशाशी जो आहे रिलेटेड अनुवंशावर अवलंबून असतो. मॅच्युरेशन ही एक पूर्णपणे अंतर्गत आणि जैविक प्रक्रिया आहे. ही व्यक्तीच्या ही जी पक्वता म्हणजे मॅच्युरेशन आहे ही जी आहे ती पूर्णतः जैविक प्रक्रिया आहे, अंतर्गत आणि जैविक प्रक्रिया आहे. ती व्यक्तीच्या जीन्स आणि अनुवंशिकतेवर पूर्वनिर्धारित असते आणि अनुवंशिकतेवर जे आहे अनुवंशावर पूर्ण निर्धारित काय असते, पक्वता. त्यानंतर इथे जो मानसिक विकास आहे, बुद्धिमत्ता जरी अनुवंशिकतेने मिळत असली, म्हणजे माणसाला जी मिळणारी बुद्धिमत्ता आहे ती जरी अनुवंशिकतेने मिळत असली तरी योग्य मानसिक विकासासाठी जे आहे चांगले पर्यावरण, शिक्षण आणि सभोवतालची परिस्थिती मॅटर करते. त्यानंतर हा जो व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी म्हणतो आपण त्याला, व्यक्तिमत्व घडवताना 50% वाटा हा अनुवंशाचा असतो आणि उर्वरित 50% संस्कार, वातावरण याचा असतो. त्यानंतर भावनिक जीवन एखाद्या व्यक्तीच्या भावना कशा विकसित होतात आणि ती त्यावर कसा ताबा ठेवते हे पूर्णपणे त्याच्या म्हणजे वातावरणाची, कौटुंबिक व सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. आपल्याला काय विचारलं होतं की असा घटक जो फक्त आणि फक्त अनुवंशावर अवलंबून आहे.
तर इथे जे आहेत हे अनुवंश आणि वातावरण, या तिन्हीमध्ये अनुवंश आणि वातावरण दोन्ही मॅटर करते. पण परिपक्वता मॅच्युरेशन जे आहे ते फक्त अनुवंशिकतेवर अवलंबून असते, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जो आहे तो करेक्ट आलेला आहे. आता पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया, जो की 2016 आलेला प्रश्न, पेपर 2 मध्ये आलेला प्रश्न आहे. आपण या व्हिडिओमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचे PYQ घेतलेले आहेत, तरी तुम्हाला जो आहे नक्कीच याचा फायदा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्ये अयोग्य आहे? तर व्यक्तीच्या विकास या कन्सेप्टवर आधारित हा प्रश्न आलेला आहे. ऑप्शन आहे, विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे, विकास प्रक्रियेमध्ये व्यक्ती भिन्नता आढळते, विकासामध्ये भोवतालचा परिसराचाही वाटा असतो, आणि ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे, प्राण्यांच्या तुलनेत मानवाचा विकास जास्त होत असतो. आपल्याला अयोग्य विचारलेला आहे. तर इथं पहिला जो ऑप्शन दिलेला आहे, काय दिलेला आहे, विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा असतो. आता विकासामध्ये मूल सुरुवातीला जे आहे, मूल सामान्य आणि सुट्या गोष्टी करतो, उदाहरणार्थ पाय हलवणे वगैरे, आणि नंतर अवयवांमध्ये योग्य समन्वय साधून कोणतीही क्रिया एकत्रितपणे करत असतो. त्यामुळे हे जे विकास हा संश्लेषणात्मक आहे ते करेक्ट ठरते. दुसरा ऑप्शन आहे, विकास प्रक्रियेमध्ये व्यक्ती भिन्नता आढळते. हे विधान पण योग्य आहे, कारण प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग, गती आणि स्वरूप हे जे आहेत ते वेगवेगळे असते, त्यामुळे हा पण ऑप्शन जो आहे तो करेक्ट ठरतो. आपल्याला अयोग्य विचारलेला आहे. तिसरा ऑप्शन आहे, विकासामध्ये भोवतालच्या परिसराचाही वाटा असतो. हा तर ऑप्शन 100% करेक्ट आहे, म्हणजे हे जे वाक्य आहे ते 100% करेक्ट आहे, कारण विकासामध्ये भोवतालच्या परिसराचा 100% म्हणजे खूप खारीचा वाटा असतो. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे, प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. हा जो ऑप्शन आहे तो अयोग्य असतो, कारण हे वास्तविक पाहता प्राण्यांच्या तुलनेत मानवाचा विकासाचा आणि पक्वतेचा म्हणजेच मॅच्युरिटीचा वेग हा खूप संथ असतो प्राण्यांच्या तुलनेत. त्यामुळे आपल्याला अयोग्य विचारल्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट ठरलेले आहे. आता इथे आपल्याला 2013चा प्रश्न, पेपर 1 मधील प्रश्न आहे, खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता? अवधान म्हणजे काय? अटेन्शन म्हणतो आपण त्याला. मानसशास्त्राचे लक्ष केंद्रित करण्याला काय अटेन्शन किंवा अवधान म्हणत असतो. तर अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता? तर ऑप्शन आहेत, अभिरुची, तात्कालिक गरजा, सवय, परिवर्तन. यापैकी अंतर्गत घटक म्हणजे असे घटक, आपल्याला इथे बाह्य घटक विचारलेला आहे. तर अंतर्गत घटक बघूया. व्यक्तीच्या मनाशी इथे जे 2 प्रकार असतात, अंतर्गत घटक आणि बाह्य घटक. अंतर्गत घटक म्हणजे असे घटक जे व्यक्तीच्या मनाशी जोडले गेलेले असतात, मनाशी, शरीराशी किंवा जे आहे स्वभावाशी संबंधित असतात. आणि दुसरा आहे बाह्य घटक. हे जे घटक असतात ते घटक म्हणजे बाह्य वातावरणातील उद्दीपक किंवा वस्तूशी संबंधित असतात. हे बाह्य वातावरणाशी संबंधित असतात. आपल्याला इथे बाह्य वातावरणाशी संबंधित घटक विचारलेला आहे. आता इथे पहिला ऑप्शन आहे अभिरुची, म्हणजेच आपण त्याला इंटरेस्ट म्हणतो. इंटरेस्ट, आपला इंटरेस्ट आपण कशात आहे असे नॉर्मली रोजच्या म्हणजे दैनंदिन जीवनात आपण हा सहज शब्द वापरतो की मला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे अभिरुची, आवड. थोडक्यात ही व्यक्तीच्या मनाची आंतरिक आवड असते. ज्या गोष्टीमध्ये आवड असते तिथे लक्ष आपोआप जाते. हा अवधानाला नियंत्रित करतो, पण हा जो आहे तो आंतरिक घटक आहे. तात्कालिक गरजा, व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक गरजा अंतर्गत असतात. भूक लागली की असल्यास अन्नाकडे जसे लक्ष जाते, ह्या गरजा ह्या आंतरिक असतात. त्यानंतर सवय हॅबिट म्हणतो आपण त्याला. सवय ही व्यक्तीच्या अंतर्गत वर्तनाचा भाग असतो. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे पर्यावरण. तर पर्यावरण हे परिवर्तन, ज्याला की आपण चेंज म्हणतो. परिवर्तन हा बाह्य पर्यावरणात किंवा उद्दीपकामध्ये अचानक झालेला बदल आपले लक्ष लगेच जे आहे ते खेचून घेतो. उदाहरणार्थ, चालू असलेला पंखा अचानक बंद झाला किंवा वर्गात एकसारख्या आवाजात शिकवणाऱ्या शिक्षकांनी जर अचानक आवाजात चढ उतार केला तर विद्यार्थ्याचे जे आहे ते लक्ष लगेच तिकडे ओढले जाते. म्हणजेच परिवर्तन हे जे आहे ते बाह्य घटक ठरते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे
करेक्ट आन्सर आला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण इथं पाहतोय, जो की 2025 मध्ये आलेला प्रश्न आहे की शैक्षणिक साधनांचा खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी उपयोग होतो, म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही. ऑप्शन आहेत रबर मॅट. पहिला ऑप्शन आहे रबर मॅट. हे प्रामुख्याने शारीरिक अपंगत्व असलेल्यांना मुलांसाठी सुरक्षिततेसाठी ही रबर मॅट असते. त्यानंतर ही स्मृती पाटी. तर ही जी स्मृती पाट्या आहेत या कर्णबधीर विद्यार्थ्यांना ऐकू येत नसल्याने जे आहे त्यांच्यासाठी दृश्यात्मक साधनांचा वापर करणे आवश्यक असतो. त्यामुळे या स्मृती पाट्याचा जो आहे तो कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होत असतो. त्यानंतर अबॅकस पाटी. हे साधन अंध विद्यार्थ्यांसाठी अबॅकस पाटी यूज होतात. हा प्रश्न पण पुढे आपण पाहणार आहोत, जो की 2019 मध्ये आला होता. 19 का 17 मध्ये आला होता. अंध विद्यार्थ्यांसाठी कुठली यूज करतात, तर ही अबॅकस पाटी. टेलर फ्रेम ही देखील जे आहे, टेलर फ्रेम हे दोन्ही जे आहे ते अंध विद्यार्थ्यांसाठी वापरतात, अंध विद्यार्थ्यांसाठी. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण इथे नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. अंध विद्यार्थ्यांसाठी आपण बघितलं तर टेलर फ्रेम आणि अबॅकस पाटी वापरतात. आता नेक्स्ट क्वेश्चन, या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं की जे की ऑप्शन क्रमांक 2 आला. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर खाली दिलेल्या संवेदनाच्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण योग्य नाही? 2019 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर संवेदनाच्या उदाहरणामध्ये कोणते योग्य नाही असं विचारलेलं आहे. योग्य नाही म्हणजे चुकीचे. पहिला ऑप्शन आहे बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधीच्या संवेदना होतात. तर मानसशास्त्रानुसार संवेदना म्हणजे सेन्सेशन म्हणतो आपण त्याला, सेन्सेशन म्हणतो. म्हणजे तर संवेदनाची जाणीव होण्यासाठी व्यक्तीच्या मज्जासंस्थाचे आणि मनाचे जागृत असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे या संवेदनाचे जे आहेत ते जाणीव होण्यासाठी व्यक्तीची मज्जासंस्था जागृत होणे आवश्यक असते. बेशुद्ध अवस्थेमध्ये मज्जासंस्था जागृत असतील का? तर नाही. त्यामुळे आपल्याला ध्वनी ऐकू येईल का? तर नाही. यामुळे हाच जो ऑप्शन आहे तो करेक्ट ठरतो. दुसरा ऑप्शन आहे वस्तूंचा वास घेऊन त्या वासावरून कुत्रे चोर शोधून काढतात. तर हे उदाहरण योग्य आहे, कारण ही एक महत्वाची रासायनिक संवेदना आहे ज्याचा वापर करून प्राणी किंवा कुत्रे विशिष्ट उद्दीपकाचं जे आहे ते अचूक ओळख करतात. एखादा पदार्थ तोंडात टाकल्यावर रस संवेदना जागृत होतात. आपल्या जिभेवरील टेस्ट बर्ड्स जे असतात अन्नपदार्थ पडताच मेंदूला चवेची संवेदना मिळवून देतात. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे, त्यामुळे हे दोन्ही पण जे वाक्य दिलेले आहे ते करेक्ट आहे. चौथा ऑप्शन आहे बाजारात गेल्यावर अनेक ध्वनी आपल्या कानावर पडतात. बाजारात गेल्यावर गोंगाट, विविध आवाज कानांच्या श्रवणेंद्रियाद्वारे ग्रहण केले जातात. ही ध्वनी संवेदनेची अगदी सामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे आपल्याला चुकीचं ओळखायला सांगितलं होतं, जो की ऑप्शन क्रमांक 1 आपण पाहिला, जो करेक्ट या प्रश्नाचं उत्तर आलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. आता 2019चा पुन्हा हा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती प्रेरणा जी आहे ती जीवशास्त्रीय प्रेरणा ठरते? यापैकी ऑप्शन आहेत सत्ता प्रेरणा, पॉवर मोटिव्ह, ही समाजात आपले वर्चस्व किंवा अधिकार गाजवण्यासाठी निर्माण होणारी गरज आहे. याचा जीवशास्त्राशी काही संबंध आहे का? नाही. त्यानंतर आहे संपादन गरज, अचिव्हमेंट नीड, जीवनात यशस्वी होणे, उद्दिष्ट गाठणे किंवा उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा पूर्ण करणे, ही जी आहे ही पण याला आपण संपादन गरज म्हणतो. आणि याचा जीवशास्त्राशी काही संबंध आहे का? तर नाही. तिसरा ऑप्शन आहे मातृत्व. मातृत्व जे आहे ते जीवशास्त्रीय आणि जे आहे शारीरिक प्रेरणा आहे. या जन्मजात असतात, त्या मानवाला आणि प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी किंवा वंश टिकवण्यासाठी निसर्गातून मिळालेलं म्हणजे वरदान आहे. त्यामुळे ही जीवशास्त्राशी संबंधित ठरते. त्यानंतर संलग्न गरज आहे, जो की चौथा पर्याय आहे. समाजात इतरांसोबत मिळून मिसळून राहणे, मित्र बनवणे आणि समूहाचा भाग असण्याची इच्छा ही एक सामाजिक गरज आहे, ज्याचा जीवशास्त्राशी कोणताही संबंध नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट ठरते. आता इथे आपण प्रश्न पाहतोय, जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपामध्ये
जे आहे ते अभ्यासतो आणि आठवायला शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात? तर टीईटी 2017 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर स्मरण या कन्सेप्टवर आधारित हा प्रश्न आहे, जो की आपण येथे पाहतोय की एखादी गोष्ट आहे जी क्रमबद्ध पद्धत स्वरूपात आपण आठवतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात? पहिला जो ऑप्शन आहे तो आहे सक्रिय स्मरण म्हणजे ऍक्टिव्ह मेमरी. यामध्ये आपण भूतकाळातील एखादी गोष्ट आठवण्यास मुद्दाम आणि जाणीवपूर्वक जे आहे ते प्रयत्न करावे लागतात, त्यावेळेस ही सक्रिय स्मरण आपण त्याला म्हणतो. आपल्याला इथे क्रमबद्ध स्वरूपात विचारले. दुसरं आहे मनोवैज्ञानिक स्मरण. हे जे मनोवैज्ञानिक स्मरण आहे, तर या स्मरणाच्या प्रकारामध्ये आपण बालक किंवा व्यक्ती अभ्यास करताना पाठांतर करण्याऐवजी कोणतीही माहिती अर्थपूर्ण पद्धतीने, पद्धतशीरपणे आणि एका विशिष्ट क्रमाने जे आहे सिरियल नुसार लक्षात ठेवते, त्याला म्हणतात मनोवैज्ञानिक स्मरण. आपल्याला तेच विचारले आहे, म्हणून हा जो ऑप्शन आहे 2 तो करेक्ट ठरतो, या प्रश्नाचं उत्तर ठरतो. त्यानंतर आहे बौद्धिक स्मरण. बौद्धिक स्मरण म्हणजे रॅशनल मेमरी किंवा इंटेलेक्च्युअल मेमरी म्हणतो. केवळ तर्काचा, बुद्धीचा वापर करून म्हणजे केवळ लॉजिकचा वापर करून एखादी संकल्पना समजून घेणे, त्याला म्हणतात बौद्धिक स्मरण. त्यानंतर आहे यांत्रिक स्मरण म्हणजेच रोट लर्निंग म्हणजे वारंवार रट्टा मारून जे आहे ते आपण या स्मरणाच्या प्रकारामध्ये गोष्टी लक्षात ठेवतो. आपल्याला इथे क्रमबद्ध पद्धतीने विचारलेला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट ठरतो. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये आपल्याला जे आहे विचारलेलं आहे की भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण आहेत? 2019 पेपर 1 मधील क्वेश्चन आहे. तर ऑप्शन आहेत पीटर सॅलोव्ही, विल्यम जेम्स, डॅनियल गोलमर्न आणि जॉन मेयर. तर ही जी भावनिक बुद्धिमत्तेची जी आहे ही संकल्पना इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला. इमोशनल इंटेलिजन्सची कन्सेप्ट जी आहे ती डॅनियल गोलमन यांनी जी आहे ती जगासमोर मांडली होती. म्हणजे गोलमन यांनी स्पष्ट केले की माणसाच्या यशामध्ये सामान्य बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुद्धिमत्तेला अधिक महत्वाची भूमिका जी आहे ते बजावत असते. आता त्यामुळे इथे आपण या प्रश्नाचं उत्तर बघितलं, जे की ऑप्शन क्रमांक 3 आलेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर प्रश्न आहे शरीर रचनेवर आधारित स्थूलदेही, सदृढदेही, कृशदेही हे जे व्यक्तिमत्वाचे प्रकार आहेत ते डॅश डॅश यांनी मांडले आहेत. महाराष्ट्र टीईटी 2019 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर हे जे व्यक्तिमत्वाचे प्रकार आहेत जे शरीर रचनेवर आधारित होते ते कुणी मांडले? तर ते जे आहेत ते क्रेशमर यांनी मांडलेले आहेत. अर्नस्ट क्रेशमर यांनी मांडलेले आहेत. यांनी व्यक्तीच्या शारीरिक ठेवीवरून व्यक्तिमत्वाचे जे आहेत प्रकार मांडलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक जे आहे करेक्ट ऑप्शन 4 ठरते. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो असे डॅश डॅश यांनी प्रतिपादन केले आहे. 2019 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे की 3ऱ्या वर्षापर्यंत जे ज्ञानेंद्रिय आहेत आपले त्यांची कार्यक्षमता आणि मज्जासंस्थेचा जे आहे ते विकास झपाट्याने होतो. हे कोणी मांडले? ऑप्शन आहेत बूट, टिचनेर, स्किनर आणि थर्स्टन व थार्नडॉय. यापैकी जे आहेत ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट ठरतो. तर हे जे बूट हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी सर सिरिल बूट हे जे आहेत हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी बालकांच्या बुद्धिमत्ता आणि मानसिक विकासावर जे आहे व्यापक संशोधन केले आणि त्यांच्या मते जन्मापासून वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत 3 वर्षापर्यंत जे आहे तो बालकाचा विकास जे सेन्सरी ऑर्गन आणि नर्वस सिस्टीम आहे वेगाने परिपक्व होत असते. यापैकी आता दुसरा ऑप्शन टिचनेरनी कोणता रचनावादाचा संप्रदाय मांडला? टिचनेर कशाशी रिलेटेड आहेत? तर रचनावाद आपण महत्वाचा आहे. आणि स्किनर
स्किनर यांनी कोणती साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडली? कोणती? साधक अभिसंधान. त्यानंतर चौथा आहे थर्स्टन व थॉर्नडाईक यांनी अनेक घटक सिद्धांत मांडला. तर थर्स्टन यांनी कोणता? अनेक घटक सिद्धांत आणि थॉर्नडाईक यांनी ट्रायल अँड एरर म्हणजेच प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण इथे पाहिला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हॉर्मोन्सच्या अनियमित स्त्रवामुळे येते? टीटी 2025 पेपर 1 मध्ये आलेला प्रश्न आहे. तर मतिमंदत्व शरीरातील हॉर्मोन्सच्या खालीलपैकी कोणते असे मतिमंदत्व आहे जे शरीरातील हॉर्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे होत असते? तर यापैकी जे आहे ऑप्शन क्रमांक 2 मंगोलिझम हा ऑप्शन करेक्ट ठरतो. तर मंगोलिझम म्हणजे आपण त्याला डाऊन सिंड्रोम म्हणतो. डाऊन सिंड्रोम जो की आपण विज्ञानमध्ये पण पाहिलं की 21व्या गुणसूत्राच्या त्रिसूत्रतेमुळे होणारा म्हणजे 21व्या जो क्रोमोझोम असतो तिथे 3 नॉर्मली 2 जोड्या असतात आणि तिथे 3 जोड्या असतात. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पाहिलं की शरीरातील हॉर्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे काय होते? मंगोलिझम हा जो आहे तो रोग होत असतो. त्यानंतर गॅलॅक्टोझियम हा जो ऑप्शन आहे हा एक चयापचय म्हणजे मेटाबॉलिक विकार आहे. यात शरीरातील ग्लॅक्टोजन नावाच्या घटकाचे पचन करू शकत नाही. हा हॉर्मोन्सचा विकार नाही. त्यानंतर हा आहे मायक्रोसिफिली. तर यामध्ये बालकाच्या मेंदू आणि कवटीचा आकार जन्मतः शरीरापेक्षा मोठा असतो. त्यानंतर हायड्रोसिफिलस यामध्ये मेंदू अतिरिक्त द्रव्य जमा झाल्यामुळे डोक्याचा आकार मोठा होतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आलेला आहे. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय जो की 2021 पेपर 2 मध्ये आलेला आहे की विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? विशेष गरजा असलेल्या बालकांमध्ये. तर ऑप्शन आहे या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यप्रमाणे असते का? तर या विद्यार्थ्यांचे वर्तन जे आहे शारीरिक मानसिक मर्यादामुळे त्यांच्या वर्तनात जे आहे थोडीशी भिन्नता आढळते. दुसरा ऑप्शन आहे या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावे. हा अयोग्य आहे. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना खेळ, कला किंवा इतर उपक्रमामध्ये सवलत वगैरे द्यायला पाहिजे. तिसरा ऑप्शन आहे या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत समावेश घेता येत नाही. हा तर पूर्णपणे चुकीचा आहे. कारण नॉर्मल जे आहे पॉझिटिव्ह जे आहेत ते बरोबर असतात, हे निगेटिव्ह जे जास्त करून आन्सर चुकीचे असतात. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. तर विशेष गरजा असलेल्या पैकी योग्य बाब कोणती? तर या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आणि वेगळ्या अभ्यासक्रमाची जी आहे ती रचना असावी. नेक्स्ट क्वेश्चन. वाचन अक्षमता रीडिंग डिसेबिलिटी मध्ये जे आहे असणाऱ्या विद्यार्थ्याबाबत खालीलपैकी कोणती बाब जी आहे ती अयोग्य ठरते? रीडिंग तर यामध्ये अयोग्य मिळेल. शब्द आठवणे व कठीण जाणे. तर ज्यांना वाचण्यामध्ये अक्षमता असते त्यांना शब्द आठवणे आणि कठीण जाणे डिस्लेक्सिया म्हणतो. वाचन क्षमतेला आपण डिस्लेक्सिया. तर शब्द आठवणे आणि कठीण यामध्ये वेळेवर आठवत नाही हे डिस्लेक्सियाचं लक्षण आहे. अनावश्यक अंकांचा क्रम चुकीचा लावणे. तर अंकांचा क्रम चुकीचा लावणे ही गणन अक्षमतेशी म्हणजे डिस्कॅल्क्युलेशन रिलेटेड आहे. त्यामुळे डिस्लेक्सियासाठी आपल्याला अयोग्य विचारल्यामुळे हा ऑप्शन करेक्ट होतो. तिसरा आहे अनावश्यक अक्षरे जोडतात. हा पण डिस्लेक्सियाचा जे आहे सिम्पटम्स आहे. चौथा कागदावर लक्ष केंद्र करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. हे पण जे आहे ते डिस्लेक्सियाचं लक्षण आहे. इथे दुसरा ऑप्शन आहे तो डिस्कॅल्क्युलेशन लक्षण असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 जो आहे तो अयोग्य विचारल्यामुळे तो करेक्ट ठरतो. आता इथे 2017 आपण अगोदर कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी अध्यापन जे तत्व आहे अध्यापनचे जे साधन आहे ते विचारात घेतलं होतं कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी. आता इथे प्रश्न दिलेला आहे अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वांचा अवलंब करू नये? तर 2017 आलेला हा प्रश्न आहे. तर पहिला ऑप्शन आहे की अधिकची चेतना.
अंध विद्यार्थ्यांची दृष्टी कार्य करत नसल्याने त्यांच्या इतर ज्ञानेंद्रियांना अधिक चालना किंवा चेतना देणे आवश्यक असते, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे अध्यापन जे आहे, अध्ययन जे आहे ते करू शकतात. त्यामुळे हा जो ऑप्शन आहे अवलंब करू नये, त्यामुळे हा ऑप्शन अवलंब करावा लागतो, म्हणून हा करेक्ट ठरत नाही. दुसरा आहे एकात्म अनुदेशन. तर यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा एकमेकांशी संबंध जोडून एखादी संपूर्ण संकल्पना एकत्रितपणे स्पष्ट केली जाते. यामुळे अंध विद्यार्थ्यांना वस्तूचे संपूर्ण आकलन होण्यास मदत होते. त्यामुळे हा पण ऑप्शन आपल्याला यूज करावा लागतो. तिसरा आहे अमूर्तता. अमूर्तता म्हणजे स्पर्श व अनुभवाचा अभाव. तर विद्यार्थ्यांना डोळ्यांनी पाहता येत नसल्याने ते केवळ कल्पनेच्या गोष्टींना सहाय्याने संकल्पना समजू शकतात. त्यामुळे त्यांना शिकवताना नेहमी अमूर्त ऐवजी अमूर्तता हे तत्व वापरावे लागते. म्हणजेच एखादी गोष्ट नुसती सांगण्याऐवजी ती वस्तू प्रत्यक्ष हाताळायला लावणे किंवा स्पर्श करायला लावणे महत्वाचे ठरते. त्यामुळे अमूर्तता ही जे तत्व आहे ते आपण अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना यूज करू शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचा ऑप्शन 3 करेक्ट ठरते. त्यानंतर आहे चौथं स्वकृती, सेल्फ ऍक्टिव्हिटी. स्वतः करून शिकणे हे अंध मुलांसाठी अत्यंत महत्वाचे ठरते. त्यामुळे ते पण यूज करावं लागते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 2013 पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा. विशेष शिक्षणाची गरज असणारी नाही ते सांगा. 14 आहे बौद्धिक दृष्ट्या मागासलेले. तर या मुलांचा बुद्धिमत्ता सामान्य मुलांपेक्षा कमी असतो. त्यांना मूलभूत जीवन कौशल्य आणि प्राथमिक गोष्टी शिकण्यासाठी विशेष प्रशिक्षित शिक्षकांची आणि विशेष अभ्यासक्रमाची गरज असते. तर ज्यांना गरज नाही असं विचारले. उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली. उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेल्याला विशेष शिक्षणाची गरज आहे का? तर नाही. त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट ठरतो. त्यानंतर अध्ययन क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षणाची गरज भासते. अध्ययन क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना येथे जे आहे ते चुकून हा ऑप्शन दिलेला. चुकून अध्ययन क्षमता असलेल्याला पण विशेष शिक्षणाची गरज नसते. त्यामुळे इथे जे आहे आपण 2 किंवा 4 करेक्ट आहे. आता इथे काय दिलेलं आहे की व्यक्तिगत भेदांच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट कोणता आहे. 2016 पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर व्यक्तिगत भेदांच्या विविध क्षेत्रांचा गट, पहिला गट आहे प्रावीण्य, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता. तर विद्यार्थ्यांची एखादी कौशल्य आत्मसात करण्याच्या जे आहेत त्याला म्हणतो आपण प्रावीण्य क्षमतेला. त्यांच्या जे बुद्ध्यांक आणि नवीन गोष्टी निर्माण करण्याची क्षमता ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्यामुळे ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. विविध व्यक्तिभेद म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये व्यक्तिभेद येते असं विचारलेलं आहे. दुसरा गट आहे प्रावीण्य, बुद्धिमत्ता, भावात्मक क्षेत्र. यामध्ये जे आहे भावात्मक क्षेत्र म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी, अभिवृत्ती आणि मूल्य यांचा समावेश, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्तिभिन्नता आढळते. त्यानंतर सर्जनशीलता, भावात्मक क्षेत्र, भावनिक बुद्धिमत्ता. यामध्ये पण या क्षेत्रामध्ये पण मोठ्या प्रमाणात व्यक्तिभेद आढळतो. त्यामुळे वरीलपैकी सर्व हा ऑप्शन करेक्ट ठरतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच काय? तर 2013 पेपर 1 मध्ये आलेला प्रश्न आहे. विस्मरण, स्मरण, अवधान आणि कल्पना. तर कोणती गोष्ट जाणून घेण्यासाठी जे आहे ते केलेली धडपड म्हणजेच काय? तर अटेन्शन म्हणजेच अवधान. तर मानसशास्त्रज्ञ रॉस यांच्या मते कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड ही रॉस या शास्त्रज्ञाची व्याख्या आहे, डेफिनेशन मानसशास्त्र. तर ते म्हणजे अवधान. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट. हा शेवटचा प्रश्न आहे की एखाद्या कारकूनवर साहेब रागावले तर कारकून साहेबावर रागू शकत नाही. तो घरी आल्यावर आपल्या बायकोवर रागवतो. त्यामुळे हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा उदाहरण आहे? महाराष्ट्र टीटी 2018 पेपर 2 मध्ये आलेला आहे. तर इथे जे आहे संरक्षण यंत्रणेवर प्रश्न आलेला आहे. एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. तर ही कुठली संरक्षण यंत्रणाच आहे? तर ही जी आहे ती विस्थापन या संरक्षण यंत्रणेचा आहे. तर प्रक्षेपण हा जो पहिला ऑप्शन आहे, स्वतःचे दोष किंवा अपयश दुसऱ्यावर ढकलणे म्हणजे अभ्यास न केल्यामुळे
नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी नीट शिकवलं नाही असं म्हणतो त्यावेळेस ते असते प्रक्षेपण. त्यानंतर आहे प्रतिपूरण. ही संरक्षण यंत्रणा एका क्षेत्रातील अपयश दुसऱ्या क्षेत्रात जास्त मेहनत घेऊन भरून काढणे. म्हणजे अभ्यासात कच्चे असलेले मूल खेळात प्रगती करते व नाव कमवते, ते असते प्रतिपूरण. त्यानंतर आत्मताडन म्हणजे काय, तर नैराश्यातून किंवा अपराधी भावनेतून स्वतःलाच दोषी मानून शारीरिक किंवा मानसिक त्रास देणे त्याला म्हणतात आत्मताडन. त्यामुळे आपल्याला काय विचारलं होतं, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. ती कशाशी निगडीत आहे, तर विस्थापन डिस्प्लेसमेंटशी निगडीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे काही बालमानसशास्त्राचे जे आहेत प्रश्न पाहिले आहेत, ज्याचा की नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही जे आहे ते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही सजेशन असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये करा. थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला.